केलेली आहे। हजारो लिटर पाणी ते पावसामध्ये थांबतं, तर अशा ठिकाणी तुम्ही आमच्या लोकांना घर का देताय ह्यासाठी मी इथे आलेली आहे। कारण आम्हाला माहिती आहे की मुलुंडकरांना पण बराच प्रॉब्लेम होणार आहे, ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या कोलमडणार नाही आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांनी आपण मुलुंडकर असो, कुर्लाकर असो किंवा धारावीकर असो, सगळ्यांनी मिळून एक व्हायला पाहिजे। हा मुलुंडचा नाही, हा कुर्ल्याचा नाही, हा धारावीचा नाही, तर हा मुंबईचा प्रश्न आहे। अदानी ही मुंबईला पूर्ण मुंबईला आंदोलन केलं जात आहे आणि ह्यासाठी आणि कधी किती पैसे मिळतात तर रेडी रेग्युलर रेटच्या 10 ते 25% म्हणजे हा काही शुल्क निशुल्क देतात, त्यांना काही शुल्क घेतलं जात नाही, त्यांना फ्री मध्ये जमिनी दिल्या जातात आणि ह्या सगळ्या आपल्या मुंबईकरांच्या जीवावर। आणि त्यामुळे सगळ्या मुंबईकरांनी एकजूट केली पाहिजे। फक्त मुलुंडकर, कुर्लाकर आणि धारावीकरांनी एकजूट करून उपयोग नाहीये, तर पूर्ण मुंबईच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे। कारण त्यांचं राज्यात पण सरकार आहे आणि केंद्रात पण आहे आणि त्याचा ते गैरवापर करतात। जेव्हा कोणती योजना आणायची असेल तर ती लवकर अंमलात आणली जात नाही, पण ही मिठागरची जमीन देण्यासाठी केंद्राला जी कार्यवाही करायची होती ती लगेच एका महिन्यात 15 दिवसात करून त्यांनी ती जमीन दिली। म्हणजे आम्हाला काय तुम्ही वेडे समजता काय? मुंबईकरांना सगळं समजतंय आणि आता त्यांना मुंबईकर दाखवून देतील येणाऱ्या इलेक्शन मध्ये की मुंबईकर त्यांना कुठे आहे, तुमची जागा काय आहे। तुम्ही मुंबई विकास निघाला तरी आम्ही करून देणार नाही, कारण 3 वर्षापासून प्रशासकीय सेवा चालू आहे, त्यांची मनमर्जी चालू आहे। जे पाहिजे ते कायदे केले जातात, जे पाहिजे त्या गोष्टी घडवून आणल्या जातात आणि त्यासाठी मुंबईकर हा त्याला विरोध करणार आहे आणि त्यासाठी सगळे एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन आम्ही ते लढणार आहे। हम सब एक है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। या सरकारचं करायचं काय? अरे 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 या सरकारचं करायचं काय? मुंबई आमच्या हक्काची। अरे मुंबई